तर मित्रांनो पहा, आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे। व्हिडिओ खूप आपला IMP असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्यांना कोणाला अभ्यासाला मूड येत नसेल किंवा पुस्तक वाचण्यासाठी मूड येत नसेल तर बघा, त्यांनी फक्त आपल्या आईबापाच्या डोळ्यामध्ये बघायचं आहे। त्यांना हायत्या परिस्थितीमध्ये तशीच लाईफ जगू द्यायची की आपल्याला चांगलं द्यायचं आहे, त्यांचं नाव उंच करायचं आहे, ते सध्या आपल्या हातामध्ये। ती जर आपण डोळ्यासमोर ठेवून आता अभ्यास केला तर 100% आपण बघा यशस्वी होणार, ही गॅरंटी पहा। व्यक्ती म्हणून किती होते बघा, 19वे होते, लक्षात ठेवा 19वे। आणि 20वे कोण बनले सर्वांना माहिती आहे, एकनाथ शिंदे हे सध्या 20वे बनलेले आहेत। आता सांगून ठेवतो मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा लाईक, आजच्या लाईकच्या व्हिडिओचं टार्गेट बघा आपलं फक्त 400 लाईक आहे। आशा करतो बघा तुम्ही 400 पेक्षा जास्त लाईक देणार आहेत पूर्णपणे बघा। आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्कीच ऑन करा मित्रांनो। पुढचा प्रश्न बघा अत्यंत महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? एकदम IMP प्रश्न आहे बघा। महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? आपल्या सर्वांना माहिती आहे, ऑप्शन क्रमांक 4 एकनाथ शिंदे बघा महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत। आणि उपमुख्यमंत्री कोण बनलेत? उपमुख्यमंत्री तर आपल्या सर्वांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीस हे बघा उपमुख्यमंत्री बनलेले आहेत। यांच्या अगोदर कोण होते बघा उपमुख्यमंत्री? अजित पवार होते। उद्धव ठाकरे बघा या ठिकाणी माजी मुख्य, म्हणजे यांच्या अगोदर काय होते? मुख्यमंत्री होते, आपण सुरुवातीलाच पाहिलं तर बघा यांचं संपूर्ण नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे। मतदारसंघ कोणता या ठिकाणी यांचा? कोपरी 5 पाखाडी। महाराष्ट्राचे बघा हे 30वे मुख्यमंत्री आहेत। आणि आपल्याला विचारलं व्यक्तीनुसार तर हे लक्षात ठेवा, व्यक्तीनुसार हे 20वे मुख्यमंत्री आहेत। कितवे? 20वे मुख्यमंत्री आहेत। यांचं प्राथमिक शिक्षण बघा ठाणे येथील किसननगर क्रमांक 3 येथील ठाणे महानगरपालिकेचा शाळा क्रमांक 23 या ठिकाणी झालेले बघा। वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमामधून समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला होता। त्यांचं माध्यमिक शिक्षण पण लक्षात ठेवा ठाणे या ठिकाणामधलं मंगला हायस्कूल या ठिकाणी झालं होतं। पुढचा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे बघा, आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची काय केली? नियुक्ती केली होती। 1997 मध्ये बघा शिवसेनेकडून ते नगरसेवक पदासाठी उमेदवार झाले होते। 2004 मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघातून त्यांना प्रथम उमेदवारी मिळाली होती। तर या ठिकाणी बघा 2014च्या डिसेंबर महिन्यामध्ये शिवसेनेने राज्यातील बघा भाजप प्रणालीमध्ये सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री या पदाची जबाबदारी आली होती। 2019 मध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नियुक्त केलं होतं। महाराष्ट्राबद्दल आपण थोडी माहिती बघूयात। आपल्या महाराष्ट्राची स्थापना सर्वांना माहिती आहे 1 मे 1960 ला झाली होती। मुख्यमंत्री नवीन कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत बघा। व्यक्तीनुसार हे 19वे आहेत आणि तसे पदानुसार 30वे आहेत बघा। हे सगळ्यांनी लक्षात ठेवा। राज्यपाल आहेत आपले भगतसिंग कोश्यारी, राजधानी आपली मुंबई बघा। राष्ट्रीय उद्यान कोणकोणते आहेत बघा या ठिकाणी? चांदोली आहे, संजय गांधी आहे, ताडोबा हे काय आहेत बघा राष्ट्रीय उद्यान आहेत बघा। त्यानंतर महत्त्वाची धरणं बघा उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना हे काय आहेत बघा आपले महत्त्वाची धरणं आहेत बघा। पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? सर्वांना माहिती आहे, आपण बऱ्याच वेळेस प्रश्न घेतलेला, विवेक फणसाळकर यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली। यांच्या अगोदर कोण होते बघा? संजय पांडे होते, परंतु त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विवेक फणसाळकर यांना मुंबई पोलीस आयुक्त म्हणून काय केलेलं आहे? नियुक्त करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या भारतीय साहित्यकाराला मैं तो यहाँ हूँ काय मैं तो यहाँ हूँ या कवितासाठी प्रतिष्ठित असा 31वा सरस्वती सन्मान 2021 ने सन्मानित करण्यात आलेला आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक C इथं बघा रामदरश मिश्रा यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे बघा। पुढचा प्रश्न आहे बघा, संयुक्त राष्ट्र संघाने नुकतेच मो बस सेवा या सेवेला संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे। तर ही जी काय बस सेवा आहे ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ही बस सेवा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ओडिशा या राज्याशी संबंधित आहे। कोणत्या? ओडिशा या राज्याशी। तर मित्रांनो बघा या संपूर्ण व्हिडिओची आपण पूर्णपणे PDF बनवलेली, ज्यांना कोणाला हे PDF पाहिजे असेल तर फक्त 30 रुपयाला हे PDF आहे बघा, नाम मात्र 30 रुपयाला हे PDF आहे। ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर आपला नंबर आहे बघा 827555 827555 8283 किंवा जे काही स्कॅनर आहे बघा ते स्कॅनर स्कॅन करून पाठवू शकता। हा आपला फोनपे नंबर आहे। फक्त 30 रुपयाला ही PDF मिळणार आहे आपल्याला। जे काही पेमेंट केलेलं स्क्रीनशॉट आहे बघा तुम्ही आपल्याला व्हॉट्सअपला सेंड करा, तुम्हाला व्हॉट्सअपला ही PDF लगेच पाठवली जाईल। याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या। 30 रुपयाला फक्त स्कॅनर दिसते ते स्कॅनरवर स्कॅन करा आणि PDF तुम्हाला मिळून जाईल व्हॉट्सअपला।
तर इथं आपला विषय चालू आहे ओडिसा राज्याविषयी। ओडिसा राज्याची निर्मिती बघा 1 एप्रिल 1936ला झालेली। राजधानी बघा भुवनेश्वर आहे। राज्यपाल कोण आहेत बघा या ठिकाणी गणेशीलाल आहेत। मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक। विधानसभेचे बघा या ठिकाणी 147 सदस्य आहेत। लोकसभेचे 21 सदस्य आहेत बघा, किती 21 सदस्य। त्याच्यानंतर बघा राज्यसभेचे या ठिकाणी 10 सदस्य आहेत। क्षेत्रफळानुसार याचा 8वा क्रमांक लागतो पहा। लोकसंख्येनुसार याचा 11वा क्रमांक लागतो। याची सीमा बघा झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या ठिकाणी याला टच होते बघा। या ठिकाणी जर आपण विचार केला या ठिकाणी राज्य पक्षी कोणता आहे तर हिमालयी मोनाली बघा। राज्य प्राणी आहे सांभर। राज्य वृक्ष आहे बुरांश। प्रसिद्ध नृत्य या ठिकाणी ओडिसी बघा। प्रमुख नदी या ठिकाणी महानदी बघा। पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। खालीलपैकी कोणतं विमानतळ हे संस्कृत भाषेमध्ये घोषणा करणारं पहिलं विमानतळ बनलं आहे? संस्कृत भाषेमध्ये घोषणा करणारं पहिलं विमानतळ बनलं आहे। राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ। कोणतं बनलेलं आहे? लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ। तर बघा या ठिकाणी संस्कृत ही भारतातील प्राचीन भाषेपैकी एक भाषा आहे। वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्यांदा संस्कृतमध्ये घोषणा करण्यात आल्या आहेत। यामुळे संस्कृत भाषेत घोषणा करणारं पहिलंच विमानतळ बनलेलं आहे बघा लाल बहादूर शास्त्री। हे विमानतळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? वाराणसी या ठिकाणी स्थित आहे बघा। तर बघा विमानतळावर संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषेत घोषणा होणार असल्याबाबत या विमानतळाने इतर भाषाबरोबर संस्कृतमध्ये कोविड-19 संदर्भामध्ये जे काही प्रोटोकॉल आहे ते बनवलं असल्याचं वाराणसी विमानतळाच्या अधिकृत वेबसाईटवर ट्विटरने जाहीर केलेले आहे बघा। पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यवाहक अध्यक्षपदी करण्यात आलेली? तर त्यांचं नाव आहे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 अनिल खन्ना। कोण आहेत पहा ते अनिल खन्ना आहेत। तर मित्रांनो तुम्ही जर रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी बघा बेस्ट पुस्तक आपण आणलेत बघा। रेल्वे भरतीसाठी दर्जेदार उपयुक्त पुस्तक आहेत। या ठिकाणी बघा सामान्य अध्ययन प्रश्नसंच 8500 भाग 1 बघा ग्रुप डी साठी स्पेशल आहे। त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी रेल्वे भरतीसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे। त्यानंतर रेल्वे भरतीसाठी ग्रुप डी स्पेशल सामान्य विज्ञान नोटसुद्धा आपल्यासाठी अवेलेबल आहे। जे काय स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार या सरांचं आहे। तुम्ही नक्कीच हे पुस्तक घेऊ शकता। जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी कॉल पण दिलेला आहे, यांचा नंबर पण दिला आहे, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता। तर पहा या ठिकाणी अनिल खन्ना यांची नुकतीच भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन IOAचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। दिल्ली उच्च न्यायालयाने नरेंद्र बत्रा यांना IOAचे अध्यक्ष म्हणून कायम ठेवता येणार नाही असे आदेश दिले असून अनिल खन्ना यांची कार्यवाहक अध्यक्षपदी काय केली नियुक्ती केली आहे। ही जी काही संघटना आहे बघा भारतीय राष्ट्रीय क्रीडा संघटना म्हणून देखील कार्य करते, जी राष्ट्रकुल खेळामध्ये भारताचं काय करते प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडूचं निवड करण्याचं काम करते बघा। खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकताच इंडिया बूमिंग आणि गिग प्लॅटफॉर्म इकॉनॉमी नावाचा अहवाल प्रकाशित केला आहे? काय अहवाल प्रकाशित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नीती आयोगाने हा प्रकाशित केलेला आहे बघा। नीती आयोगाने नुकतेच बघा इंडिया बूमिंग गिग आणि प्लॅटफॉर्म इकॉनॉमी नावाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे बघा। तर हा जो काही अहवाल आहे हा अहवाल अशा प्रकारचा अभ्यास आहे जो भारतातील गिग प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्थेवर सर्वसमावेशक दृष्टिकोनाने शिफारशी सादर करतो। या अहवाल क्षेत्राचा सध्याचा आकार आणि रोजगार निर्मिती क्षमतेचा अंदाज घेण्यासाठी एक वैज्ञानिक पद्धतशीर दृष्टिकोन यावर चर्चा करण्यात आली आहे। नुकतेच बघा जून 2022 मध्ये UN महासागर परिषद 2022 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 3 लिप्सन या ठिकाणी ही आयोजित करण्यात आले आहे। कुठं? लिप्सन। पुढचा प्रश्न आहे बघा खूप महत्त्वाचा आहे। खालीलपैकी कोणाची नुकतीच CBDTचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 नितीन गुप्ता यांची याच्यापदी काय केली बघा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली। CBDT म्हणजे काय सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स ही आयकर विभागाची एक प्रशासकीय संस्था आहे आणि तिचे एक अध्यक्ष असतात। याचे विशेष सचिव पदावर असलेले 6 सदस्य सुद्धा असू शकतात। नुकतेच आयकर संवर्गातील 1986 बॅचचे जे काय IRS अधिकारी आहेत नितीन गुप्ता यांची बघा CBDTचे नवीन अध्यक्ष म्हणून काय केलेली नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय MSME दिवस म्हणून साजरा केला जातो? याचा लॉंग फॉर्म काय होतं बघा मायक्रो स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस डे। तर हा 27 जूनला हा दिवस साजरा केला जातो, हे पण लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे बघा साओ जो आओ हा जो काही सण आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण आहे? तर हा बघा गोवा राज्यामध्ये साजरा केला जाणारा
पारंपरिक सण आहे बघा, लक्षात ठेवा, गोवा राज्यामध्ये. तर या ठिकाणी बघा साओ जोआओ हा सण गोव्यामध्ये साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. गोव्यातील लोकांनी नुकतेच जून 2022 पारंपरिक उत्साहाने साओ जोआओ हा सण साजरा केलेला आहे. या ठिकाणी गोवा आलेलं आहे बघा. गोव्याची जी काही स्थापना आहे ती 30 मे 1987ला झाली होती आणि जी काही गोवा पोर्तुगीजांच्या तावडीमधून स्वतंत्र झालेला आहे त्यालाच गोवा मुक्ती दिन म्हणून ओळखला जातो. तर 19 डिसेंबरला, लक्षात ठेवा, 19 डिसेंबर 1961ला. राजधानी काय बघा पणजी आहे. राज्यपाल आहेत PS श्रीधरन पिल्लई. मुख्यमंत्री बघा प्रमोद सावंत. विधानसभेचे या ठिकाणी 40 सदस्य आहेत. किती? 40. लोकसभेचे 2 आहेत, राज्यसभेचे 1 आहे बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटं आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात चौथं छोटं बघा, चौथं छोटं. पहिलं कोणतं आहे बघा? सिक्कीम आहे. दुसरं मिझोरम आहे. तिसरं अरुणाचल प्रदेश आहे आणि चौथं कोणतं आहे बघा? गोवा राज्य आहे. उत्तरेला आपल्या महाराष्ट्र राज्य आहे, म्हणजे गोव्याच्या उत्तरेला महाराष्ट्र आहे आणि पूर्व दिशेला कर्नाटक आहे आणि पश्चिमेला गोव्याच्या काय बघा अरबी समुद्र आहे. हे लोकेशन पण लक्षात ठेवा. प्रमुख नद्या आहेत बघा मंडोबी, जुआरी. प्रमुख लोकनृत्य त्या ठिकाणी मांडी, झागोर, टकनी आणि खोले काय बघा प्रमुख लोकनृत्य. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, पेपरला डायरेक्टली याच्यावर प्रश्न येणार आहे. आता जे काही अनाथांची सेवा कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं नुकतंच वयाच्या बघा 73व्या वर्षी निधन झालं. किती? 73व्या वर्षी निधन झालं. तर त्यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं? त्याला कोणत्या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक इथं बघा, ऑप्शन क्रमांक ए 2021. लक्षात ठेवा 2021 या वर्षी सन्मानित करण्यात आलं होतं. 2021 या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नोट डाऊन करून घ्या, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. देश हा भारताच्या UPI प्रणालीचा अवलंब करणारा पहिला देश बनलेला आहे. कोणता देश आहे पहिला देश बनलेला आहे? तर नेपाळ हा देश बघा पहिला देश बनलेला आहे. कोणता? नेपाळ. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पाकिस्तान या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हिलाल-ए पाकिस्तान नुकताच खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? कोणता? हिलाल-ए पाकिस्तान खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? तर बिल गेट्स यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणाला? बिल गेट्स यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 19 फेब्रुवारी 2022 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर 19 फेब्रुवारी 2022 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची 392वी जयंती साजरी करण्यात आली बघा. किती? 392वी जयंती साजरी करण्यात आली. पुढचा प्रश्न काय बघा, नुकतेच प्रकाशित झालेलं नेशन टू प्रोटेक्ट हे जे काय पुस्तक आहे खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? तर हे बघा प्रियम गांधी यांनी लिहिलेलं आहे. कोणी? प्रियम गांधी यांनी. खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच 20 फेब्रुवारी 2022 या दिवशी आपला स्थापना दिवस साजरा केला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 1 आणि 2. अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम या 2 राज्यांनी बघा आपला स्थापना दिवस साजरा केलेला आहे. कोणता? स्थापना दिवस. पुढचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेला आर प्रज्ञानंद हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? तर आर प्रज्ञानंद हा खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी संदर्भात आहे. कोणत्या? बुद्धिबळ या खेळाशी संदर्भामध्ये. पुढचा प्रश्न बघा, ICCने प्रसिद्ध केलेल्या ताज्या T20 क्रिकेट क्रमवारीमध्ये कोणता देश हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे? ICCने प्रसिद्ध केलेल्या ताज्या T20 क्रिकेट क्रमवारीमध्ये कोणता देश आहे? तर आपलाच देश बघा पहिल्या क्रमांकावरती राहिला. भारत देश हा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावरती बघा इंग्लंड देश आहे. तिसऱ्या क्रमांकावरती बघा पाकिस्तानी आहेत आणि चौथ्या क्रमांकावरती न्यूझीलंड देश. कोणता? न्यूझीलंड देश. पुढचा प्रश्न आहे बघा, मनिका बात्रा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भात आहे? मनिका बात्रा तर बघा ही टेबल टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये. कोणत्या? टेबल टेनिस. मनिका बात्रा ही खेळाडू टेबल टेनिस या खेळाशी संदर्भात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फेब्रुवारी 2022 खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच खजुराहो नृत्य महोत्सव 2022चं आयोजन करण्यात आलं आहे? जे काही नृत्य आणि महोत्सव असतील बघा हे एकदम IMP आहेत पेपरच्या दृष्टीने, सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत. तर बघा मध्य प्रदेश राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे. आपण बघितलं नुकतेच आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली VR इथं बघा VR वनिता ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? तर बघा VR वनिता ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. कोणत्या? क्रिकेट. तर त्यांच्याबद्दल थोडी माहिती बघूयात. तर VR वनिता इथं बघा VR वनिता भारतीय महिला क्रिकेटर आहे. सर्व प्रकारच्या जे काही खेळ आहे बघा त्यामधून निवृत्तीची घोषणा केलेली. सर्व प्रकारामधून 2014 ते 2016 या 2 वर्षाच्या कालावधीत त्यांनी बघा 6 वन डे आणि 16 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. पुढचा प्रश्न बघा,
खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच आपल्या देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन लॉन्च केलेली? तर जपान या देशाने बघा आपली पहिली हायड्रोजन ट्रेन लॉन्च केलेली, लक्षात ठेवा, जपान या देशाने. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 24 फेब्रुवारी हा दिवस पहा उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता? 24 फेब्रुवारी हा दिवस उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आली? तर भारतामधील पहिली वॉटर टॅक्सी सेवा नुकतीच बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी चालू झालेली. भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? तर आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी चालू झालेली. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणाला नुकतेच रामानुजन पुरस्कार 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? खालीलपैकी कोणाला नुकतेच रामानुजन पुरस्कार 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 3, नीना गुप्ता यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोणाला? नीना गुप्ता यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हा पुरस्कार बघा गणित क्षेत्रामध्ये देण्यात येतो. आंतरराष्ट्रीय गणित दिन विचारला तर बघा 14 मार्चला आंतरराष्ट्रीय गणित दिवस असतो. कधी? 14 मार्चला असतो, लक्षात ठेवा. राष्ट्रीय गणित दिवस हा 22 डिसेंबरला असतो. कोणता? राष्ट्रीय गणित दिन हा 22 डिसेंबरला असतो. गणितातील प्रतिष्ठित मायकल शिलाहेल्ड पुरस्कार निखिल श्रीवास्तव यांना देण्यात आलेला आहे. 2021चा कोणाला देण्यात आलेला आहे? निखिल श्रीवास्तव यांना देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर बघा 27 फेब्रुवारी हा दिवस, बघा हा पेपरला बऱ्याच वेळेस विचारला आहे पोलीस भरतीला. 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता? 27 फेब्रुवारी. तर याबद्दल थोडी आपण डिटेलमध्ये माहिती बघूयात. मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलेलं असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम सुद्धा घेतलेले आहे. तर लक्षात ठेवा 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे जे काही ज्येष्ठ कवी आहेत विष्णू वामन शिरवाडकर त्यांनाच आपण म्हणतो बघा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. त्याचप्रकारे बघा कुसुमाग्रज यांचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस हा 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बघा एका मार्काला फिक्समध्ये विचारले जाणारे प्रश्न कोणकोणते त्या ठिकाणी, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? बघा बाळशास्त्री जांभेकर आहेत, लक्षात ठेवा बाळशास्त्री जांभेकर. रिव्हिजन मारूयात आपण, बाळशास्त्री जांभेकर आहेत. त्याचप्रकारे बघा मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र विचारलं तर बघा दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे. कोणतं? दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कोणता आहे? बघा तर 14 ते 28 जानेवारी. किती? 14 ते 28 जानेवारीपर्यंत हा पंधरवडा असतो. त्याचबरोबर 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2021 कोणत्या ठिकाणी झालं? तर नाशिक या ठिकाणी, लक्षात ठेवा नाशिक या ठिकाणी. आणि त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघूयात, पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील पहिलं ई कचरा इको पार्क कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील पहिले ई कचरा इको पार्क हे कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? तर दिल्ली या ठिकाणी उभारण्यात येणार आहे, लक्षात ठेवा दिल्ली या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न काय पहा, भारताने युद्धग्रस्त युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणतं अभियान राबवलं आहे? भारताने युद्धग्रस्त युक्रेनमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणतं अभियान राबवलेलं आहे? तर त्याला म्हणतात बघा ऑपरेशन गंगा. ऑप्शन क्रमांक 3 ऑपरेशन गंगा. काय म्हणतात? ऑपरेशन गंगा. मे 2020 मध्ये कोणतं अभियान चालू होतं? बघा मे 2020 मध्ये तर वंदे भारत, लक्षात ठेवा वंदे भारत हे चालू होतं, कोविडसाठी चालू केलं होतं. आणि मे 2020 मध्ये पुन्हा कोणतं होतं? तर बघा समुद्र सेतू. कोणतं होता? समुद्र सेतू. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावरती राहिला? नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 मध्ये भारत हा 43व्या स्थानावर राहिला. कितव्या? 43व्या स्थानावर राहिला. पहिल्या क्रमांकावर आहे बघा USA. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर UK. दुसऱ्या क्रमांकावर आहे बघा UK. त्यानंतर आहे बघा तिसऱ्या स्थानावर जर्मनी. तिसऱ्या स्थानावर जर्मनी आहे. चौथ्या स्थानावर स्वित्झर्लंड आहे आणि 5व्या स्थानावर फ्रान्स हा देश आहे, लक्षात ठेवा.
फ्रान्स हा देश आहे. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणती भारतीय महिला क्रिकेटपटू 26 बॉलमध्ये 50 रन करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनलेली आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 ऋचा घोष ही. कोण आहे? ऋचा घोष ही बनलेली. लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणती भारतीय महिला क्रिकेटपटू 26 बॉलमध्ये 50 रन करणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे? तर ऋचा घोष ही बनलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ATP रँकिंगमध्ये खालीलपैकी कोणता टेनिसपटू पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 डॅनियल मेदवेदेव हा जो काय बघा हा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे. नोवाक जोकोविच हा दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती बघा अलेक्झांडर वेकिल आणि चौथ्या क्रमांकावरती कोणी बघा राफेल नडाल. चौथ्या क्रमांकावरती राफेल नडाल. ATP रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर हा डॅनियल राहिलेला आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न बघा 30 नंबरचा, खालीलपैकी कोणीच आरोग्य वनमचं उद्घाटन केलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 रामनाथ कोविंद यांनी आरोग्य वनमचं काय केलेलं आहे? उद्घाटन केलेलं आहे. कोणी? रामनाथ कोविंद यांनी. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी डिस्कस करणार आहे. पहिला प्रश्न आहे आपला, अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यामध्ये किती वर्षापर्यंत नोकरी मिळू शकेल? तर याचं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 वर्षापर्यंत यामध्ये नोकरी मिळू शकणार आहे. भारतातील तरुणांना बघा 4 वर्षासाठी सैन्यामध्ये भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. भारताचे जे काही संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग यांनी याबाबतची जी काही अग्निपथ योजना आहे ती जाहीर केलेली आहे. या योजनेअंतर्गत बघा सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निवीर म्हटलं जाईल. कोणतं? अग्निवीर म्हटलं जाईल. जे काही राजनाथ सिंग आहेत बघा यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केलेली. याबाबत सविस्तर माहिती म्हणजे कसं, तर या ठिकाणी बघा अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणांना 4 वर्षासाठी सैन्यामध्ये काम करता येणार आहे आणि अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाकडून आकर्षक असं आर्थिक मानधन आणि सोयी सुविधासुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर ही जी काय योजना आहे या योजनेमध्ये भरती होण्यासाठी बघा 17 ते 21 वर्ष, किती? 17 ते 21 वर्ष दरम्यान वय असावं लागणार आहे. शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये 10वी 12वी असणार आहे. भरती ही 4 वर्षासाठी असेल. 4 वर्षाच्या सेवेनंतर कामगिरीच्या आधारावर जसं आपलं जे काही ट्रेनिंग होईल त्याच्या आधारावर आपलं मूल्यांकन केलं जाईल आणि भरती केलेल्या जवानांपैकी 25% जे काही जवान आहेत त्यांना लष्करी सेवेमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. आणि जे काही तरुण या योजनेअंतर्गत सैन्यामध्ये जे काही सैन्य आपलं आर्मी आहे त्याच्यामध्ये जर 4 वर्षासाठी सेवा दिली तर 4 वर्ष काम करणाऱ्या जे काही आपले तरुण असतील त्यांना अग्निवीर म्हटलं जाईल. काय म्हटलं जाईल? अग्निवीर. आणि 4 वर्षानंतर अग्निवीरांना काय केलं जाईल? रिटायर केलं जाईल. मात्र यामधले जे काही 25% उमेदवार आहेत जे काही आपले जवान आहेत त्यांना पुन्हा सेवेत घेतलं जाईल आणि त्यांच्यासाठी पुन्हा 6 महिन्यांची ट्रेनिंग असणार आहे. त्यांना स्वतंत्र प्रशिक्षण दिलं जाईल. आणि ही जी काही योजना आहे ती पुढच्या 90 दिवसात म्हणजे 3 महिन्यामध्ये या योजनेअंतर्गत भरती चालू होईल असं संरक्षण मंत्री म्हणलेले आहेत. यामध्ये पहिल्या वर्षासाठी किती पगार असणार आहे? 30,000 रुपयाच्यामध्ये पहिल्या वर्षासाठी पगार असणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की एक लाईक करा. बघा या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट आपण फक्त 600 लाईक ठेवू. किती? 600 लाईक. लगेचच्या लगे लाईक करा मित्रांनो. लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत आहे जी काय आहे ती काम करते तुमच्यासाठी. आणि बघा तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करं तर बघा तुम्हाला इथून पुढचे जी की आणि चालू घडामोडीचे व्हिडिओ नियमित पाहायला मिळतील. त्यामुळे बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आणि आजच्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट बघा फक्त 600 लाईक. फक्त टच करा मित्रांनो. फक्त टच केल्यावर तुमचं लाईक बटन होऊन जाईल. लगेच टच करा मित्रांनो. हा लगेच लाईक होती. करा टच सर्वांनी. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रत्येक सिगारेटवर मुद्रित चेतावणी बंधनकारक करणारा पहिला देश कोणता होता? तर कोणता आहे बघा? कॅनडा हा पहिला देश आहे. कोणता? कॅनडा. पुढचा प्रश्न आहे, इराक नंतर हा कोणता देश भारताला तेल पुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा देश बनलेला आहे इराक नंतर? तर इराक नंतर बघा रशिया ऑप्शन क्रमांक बी बनलेला आहे तेल पुरवठा करणारा. पुढचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय आंतरराज्य ॲथलेटिक्स मीटमध्ये पहिला ट्रिपल जम्प चॅम्पियनशिपमध्ये कोणी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ऐश्वर्या बापू यांनी बघा याच्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक केलेले. कोणी? ऐश्वर्या बापू यांनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. नुकतेच खेलो इंडिया युथ गेम्स 2021चं जे काही विजेतेपद आहे बघा ते खालीलपैकी कोणी जिंकलेलं आहे? ऑप्शन क्रमांक बी हरियाणा. कोणी जिंकलेलं आहे बघा? खेलो इंडिया युथ गेम्स 2021 याचं जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं आहे? हरियाणाने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, सशस्त्र दलामध्ये तरुणांना भरतीसाठी केंद्र सरकारने कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे? तर ती योजना आहे बघा आपल्या सर्वांना माहिती आहे ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी ए
अग्निपथ योजना आहे तिचं आपण सुरुवातीलाच बघितलं. भारतीय तुटलेल्या तांदळाचा काय प्रश्न आहे, भारतीय तुटलेल्या तांदळाचा सर्वात मोठा आयातदार देश कोणता बनलेला आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, चीन हा देश बघा सर्वात जास्त आयातदार देश बनलेला आहे. भारतातील पहिलं केंद्रीकृत AC रेल्वे टर्मिनल कोणत्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, बेंगलोर या ठिकाणी भारतातील पहिलं AC रेल्वे टर्मिनल सुरू झालं आहे. कुठं, बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे बघा प्रो सर्किट वर्ल्ड स्नूकर टूरसाठी कोण पात्र ठरलं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, हिमांशू जैन. लक्षात ठेवा प्रो सर्किट वर्ल्ड स्नूकर टूरसाठी कोण पात्र ठरलेलं आहे, हिमांशू जैन या पात्र ठरलेल्या आहेत. 38व्या भारत इंडोनेशिया समन्वित गस्त कोठे सुरू झाली आहे. ही गस्त कोणत्या ठिकाणी चालू झाली आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, अंदमान या ठिकाणी चालू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे अझरबैजान ग्रँड प्रिक्स खालीलपैकी कोणी जिंकलेलं आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, मॅक्स वर्स्टेपन. कोणी जिंकलेलं आहे बघा, मॅक्स वर्स्टेपन यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा कसोटी क्रिकेटमध्ये 650 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 650 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज खालीलपैकी कोण आहे. राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक ए, जेम्स अँडरसन. कोण आहे बघा, जेम्स अँडरसन आहे. मे महिन्यासाठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली. कोणत्या महिन्यासाठी, मे महिन्यासाठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झालेली. तर बघा ऑप्शन क्रमांक ए, एंजेलो मॅथ्यूज यांची नियुक्ती झालेली. कोणाची, एंजेलो मॅथ्यूज यांची नियुक्ती झाली आहे. भारताचा 74वा ग्रँड मास्टर कोण बनला आहे. भारताचा 74वा ग्रँड मास्टर, एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, डायरेक्ट पेपरमध्ये प्रश्न छापू शकतो. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, राहुल श्रीवास्तव हा भारताचा 74वा ग्रँड मास्टर बनलेला आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा नॉर्वे बुद्धिबळ गट ए खुली बुद्धिबळ स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली. खुली बुद्धिबळ स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकलेली. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक ए, आर प्रज्ञानंद याने ही जी काही बुद्धिबळ स्पर्धा आहे ही जिंकलेली. एकदम IMP प्रश्न आहे, सर्वांनी नोट डाऊन करून ठेवा स्टार मारून. पुढचा प्रश्न आहे बघा जागतिक व्यापार संघटनेची 12वी मंत्रिस्तरीय परिषद कोणत्या ठिकाणी चालू झाली. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी, जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेची 12वी मंत्रिस्तरीय परिषद सुरू झालेली. खालीलपैकी कोणत्या जिल्हा प्रशासनाने नन्ही परी कार्यक्रम सुरू केलेला आहे. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी, पश्चिम दिल्ली. पश्चिम दिल्लीने काय केलेलं आहे, नन्ही परी कार्यक्रम सुरू केलेला आहे. या ठिकाणी बघा दिल्ली आलेलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत, अरविंद केजरीवाल आहेत. त्यांची पार्टी कोणती बघा, आम आदमी पार्टी. पुढचा प्रश्न आहे बघा फ्लिपकार्टमध्ये 2060 कोटीची भागीदारी कोणी केलेली. फ्लिपकार्टमध्ये राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, टेनसेंट. लक्षात ठेवा, टेनसेंट. पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या देशाने 2022मध्ये पहिल्यांदा फिफा विश्वचषक जिंकलेला आहे. कोणत्या देशाने 2022मध्ये पहिल्यांदाच फिफा विश्वचषक जिंकला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, भारत या देशाने बघा 2022मध्ये पहिल्यांदाच फिफा विश्वचषक जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या राज्यपालाने रतन टाटा यांना डायरेक्ट मानदी पदवी दिलेली आहे. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी, आपल्याच महाराष्ट्र राज्य सरकारने रतन टाटा यांना डॉक्टरेट मानदी पदवी दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. पुढचा प्रश्न बघा UNचे सहाय्यक महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी, रबाब फतिमा. कोणाची नियुक्ती करण्यात आली, UNचे सहाय्यक महासचिव म्हणून रबाब फतिमा यांची नियुक्ती करण्यात आलेली. पुढचा प्रश्न बघा पुरुष हॉकी आशिया कप 2022चं जे काही विजेतेपद आहे खालीलपैकी कोणी जिंकलेलं आहे. बरोबर उत्तर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक डी, दक्षिण कोरियाने जिंकलेले. बघा पुरुष हॉकी आशिया कप 2022चं जे काही विजेतेपद आहे ते दक्षिण कोरियाने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने सनवे फॉर्मेंटेरा ओपन बुद्धिबळ जिंकलेलं आहे. राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी गुगेश. लक्षात ठेवा कोणत्या भारतीय ग्रँड मास्टरने सनवे फॉर्मेंटेरा ओपन बुद्धिबळ पद जिंकलेलं आहे, तर डी गुगेश. नेक्स्ट आहे बघा कोणत्या राज्याला 12 नवीन संरक्षण रिझर्व आणि 3 वन्यजीव अभयारण्य मिळाले आहेत. तर आपल्या महाराष्ट्राला मिळालेले आहेत. कोणत्या, आपल्या महाराष्ट्राला. कोणत्या देशाने अनिवार्य मृत्यूदंड शिक्षा रद्द करण्याचं मान्य केलं आहे. कोणता देश आहे तो. राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक
डी मलेशिया या देशाने हे काय केलेलं आहे, शिक्षा रद्द केलेली. पुढचा प्रश्न आहे बघा, मनरेगा काय प्रश्न आहे बघा, मनरेगा लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मनरेगा लोकपाल म्हणून एन जेजो ओझा यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा, HPCLचे अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पुष्पकुमार जोशी. कोणाची नियुक्ती करण्यात आली? पुष्पकुमार जोशी. पुढचा प्रश्न आहे बघा, UN प्रमुखांचं तंत्रज्ञान दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? बरोबर उत्तर बघा, अमनदीप सिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली. UN प्रमुखांचे तंत्रज्ञान दूत म्हणून अमनदीप सिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली. कोणाची? RBL बँकेचे MD CEO म्हणून नियुक्ती झालेली. तर राईट आन्सर आहे बघा, दिनेश प्रसाद सकलानी. RBL बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती झालेली दिनेश प्रसाद सकलानी. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक शाश्वत विकास अहवाल 2022मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर नुकतीच जाहीर झालेली जागतिक शाश्वत विकास अहवाल 2022मध्ये भारताचा बघा 121वा क्रमांक आहे. किती? 121वा. नीरज चोपडाने नवीन राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेमध्ये भाला फेकून किती मीटरचं रेकॉर्ड केलेलं आहे? तर बघा 89 टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोपडाने किती मीटर भाला फेकला होता? याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता टाईप करा, जेणेकरून बघा तो प्रश्न डायरेक्ट पाठवून जाईल. आणि नवीन रेकॉर्ड बघा 89.30 मीटरचं त्यांनी फेकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, कर्नाटकचे लोकायुक्त म्हणून कोणी शपथ घेतली? तर BS पाटील यांनी कर्नाटकचे लोकायुक्त म्हणून काय केलेली? शपथ घेतलेली. पुढचा प्रश्न आहे बघा, नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2022मध्ये कोणता देश हा अव्वल स्थानी? तर डेन्मार्क हा देश बघा अव्वल स्थानी. कोणता? डेन्मार्क. पुढचा प्रश्न पहा, मायक्रोसॉफ्टने त्याचे कोणतं वेब ब्राउझर बंद केलेलं आहे? तर मायक्रोसॉफ्टने बघा इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राउझर काय केलेलं आहे? बंद केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2022मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकलेलं आहे? तर व्हिक्टर एक्सलेसन. लक्षात ठेवा, व्हिक्टर एक्सलेसन यांनी जे काही इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा 2022चं जे काही विजेतेपद आहे ते जिंकलेलं आहे पुरुष एकेरीचं. खूप महत्त्वाचं आहे, डायरेक्ट पेपरमध्ये छापण्याची शक्यता आहे. बघा, मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? मुंबई पोलीस आयुक्त नुकतेच कोण नियुक्त झालेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 विवेक फणसाळकर. लक्षात ठेवा, मुंबई पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झालेली. यांच्या अगोदर बघा मुंबई पोलीस आयुक्त कोण होते? संजय पांडे होते, परंतु त्यांचा कार्यकाळ बघा संपलेला आहे. समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी बीच व्हिजल नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा राज्य सरकारने बघा हे लॉन्च केलेलं आहे. या ठिकाणी बघा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक बीच व्हिजल नावाचं ॲप लॉन्च केलेलं आहे. हे ॲप बघा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र यांच्यातील सहयोगाने तयार करण्यात आलेलं आहे. पर्यटकांना आणि समुद्रकिनारी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना सर्वांगीण व्यवस्थापनामध्ये फायदा मिळवून देणं या ॲपचं मुख्य उद्दिष्ट आहे. या ठिकाणी गोवा आलेला आहे बघा. गोवा या ठिकाणी बघा 19 डिसेंबर 1961ला गोवा हा पोर्तुगीजापासून स्वतंत्र, त्यामुळे त्या दिवशी बघा गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. गोव्याची निर्मिती बघा 30 मे 1987ला झालेली, हे पण लक्षात ठेवा. गोव्याची राजधानी कोणती? बघा पणजी ही गोव्याची राजधानी. राज्यपाल कोण आहे? बघा PS श्रीधरन पिल्लई हे काय बघा राज्यपाल आहेत. मुख्यमंत्री आत्ताच बघितले आपण कोण आहेत? प्रमोद सावंत. विधानसभेत त्या ठिकाणी बघा 40 सदस्य आहेत, लोकसभेचे 2 सदस्य आहेत, राज्यसभेचा एकच आहे बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटं आणि लोकसंख्येच्या दृष्टीने चौथं सर्वात छोटं राज्य आहे. पहिलं कोणतं आहे बघा? सिक्कीम आहे. कशाच्या दृष्टीने? लोकसंख्येच्या दृष्टीने सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी बघू शकता. आणि सगळ्यात चौथं हे छोटं राज्य आहे लोकसंख्येच्या दृष्टीने. या ठिकाणी प्रमुख नदी कोणती? बघा मंडोबी ही प्रमुख नदी आहे. कोणती? मंडोबी आणि जुवारी ह्या प्रमुख नद्या आहेत. प्रमुख लोकनृत्य या ठिकाणी मांडी, झागोर, टकनी आणि खोल हे प्रमुख या ठिकाणी लोकनृत्य. देशात पहिलं रेबीज मुक्त राज्य सुद्धा कोणतं आहे? गोवा राज्य आहे. पुढचा प्रश्न काय बघा, उत्तर भारतातील पहिलं बांबू गाव कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे? उत्तर भारतामधलं पहिलं बांबू गाव हे कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे? त्याचा राईट आन्सर आहे बघा हिमाचल प्रदेशमध्ये
पहिलं बांबू गाव हे उभारण्यात येत आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपला विषय चालू आहे बघा हिमाचल प्रदेशचा. हिमाचल प्रदेशची निर्मिती 25 जानेवारी 1971 झालेली आहे. राजधानी कोणती बघा शिमला आहे. राज्यपाल आहेत बघा बंडारू दत्तात्रय. मुख्यमंत्री बघा जयराम ठाकूर. विधानसभेचे या ठिकाणी 68 सदस्य आहेत. लोकसभेचे किती आहेत बघा या ठिकाणी 4 सदस्य आहेत. राज्यसभेचे 3 सदस्य आहेत. याची सीमा बघा जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशला टच होते. प्रमुख नद्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. चिनाब आहे, रावी आहे, बियास आहे, सतलज आहे, यमुना आहे. या ठिकाणी प्रमुख भाषा हिंदी आणि पहाडी बोलली जाते. अटल बोगदा जगातील सर्वात मोठा महामार्गाचा बोगदा आहे. याची लांबी बघा 9.2 किलोमीटर लांबी. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा. खालीलपैकी कोणाची नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आशिया आणि पॅसिफिक विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1 कृष्णा श्रीनिवासन यांची नियुक्ती करण्यात आलेली बघा. IMF म्हणजे काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. या ठिकाणी बघा IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. यालाच आपण काय म्हणतो बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. याची स्थापना 1 मार्काला विचारली जाते बघा. याची स्थापना आहे 27 डिसेंबर 1945ला याची स्थापना झालेली. लक्षात ठेवा 27 डिसेंबर 1945ला. हेडक्वार्टर लक्षात ठेवा वॉशिंग्टन DC मध्ये याचं हेडक्वार्टर आहे. आणि जे काही याचे MD आहेत त्यांचं नाव आहे बघा क्रिस्टालिना जॉर्जिवा. लक्षात ठेवा क्रिस्टालिना जॉर्जिवा. पुढचा प्रश्न काय बघा बिमस्टेक. इथं बघा बिमस्टेक या संघटनेने नुकताच जून 2022 मध्ये आपला कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 25वा म्हणजे रौप्य महोत्सव साजरा केलेला आहे. लक्षात ठेवा ही जी काय बिमस्टेक आहे बघा याची स्थापना 6 जून 1997ला ढाका या ठिकाणी झालेली. लक्षात ठेवा हे पण महत्त्वाचं आहे. खालीलपैकी कोणाची नुकतीच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 वर्षाच्या कालावधीसाठी लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लोकपाल म्हणून. बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 NJ ओझा यांची या रोजगार हमी योजनेअंतर्गत 2 वर्षाच्या कालावधीसाठी लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बायखो उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक 2 आसाम या राज्याशी संबंधित आहे. कोणत्या आसाम. कोणता बोनालू हा उत्सव तेलंगणा राज्यामध्ये साजरा केला जातो. बिहू हा आसाम राज्यामध्ये असतो. ट्युलिप हा जम्मू काश्मीरमध्ये साजरा केला जातो. पोंगल हा बघा तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो. हॉर्नबिल हा नागालँड राज्यामध्ये. वांगला बघा मेघालय, नागालँड आणि आसाम राज्यामध्ये. चेरी ब्लॉसम मेघालयमध्ये साजरा केला जातो. त्यानंतरचा आहे बघा अहर्बल. बघा या ठिकाणी अहर्बल हा जम्मू आणि काश्मीरमध्ये साजरा केला जातो. लोसार हा लडाख आणि तिबेटमध्ये साजरा केला जातो. लोसूंग हा सिक्कीम राज्यामध्ये असतो बघा. कांचोत जम्मू आणि काश्मीरमध्ये साजरा केला जातो. हेरत हा जम्मू आणि काश्मीरमध्येच आणि शिरुई लिली हा मणिपूरमध्ये साजरा केला जातो. हे सगळे उत्सव बघा खूप महत्त्वाचे आहेत. सगळे एक ठिकाणी लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा खालीलपैकी कोणतं राज्य ड्रोनच्या सार्वजनिक व्यापाराला अधिकृतपणे मान्यता देणारं भारतामधलं पहिलं राज्य बनलेलं आहे. एकदम IMP प्रश्न आहे. डायरेक्ट पेपरमध्ये छापू शकतो. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश. कोणतं राज्य बघा हिमाचल प्रदेश राज्य ड्रोनच्या सार्वजनिक वापराला अधिकृतपणे मान्यता देणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे. लक्षात ठेवा हिमाचल प्रदेश. आणि LPG कनेक्शन पूर्णपणे असणारं हिमाचल प्रदेश हे सुद्धा भारतातील पहिलं राज्य आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. फिच रेटिंग्सने भारताचा जो काही 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये जो काही विकास दर आहे हा किती राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 7.8%. लक्षात ठेवा 7.8% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा चो सोन हुई यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली तर उत्तर कोरिया. लक्षात ठेवा चो सोन हुई. कोण चो सोन हुई यांची बघा कोणत्या देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्र म्हणून नियुक्ती करण्यात आली तर उत्तर कोरिया. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोरिया. खालीलपैकी कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने नुकतेच नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे. एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 R प्रज्ञानंद. लक्षात ठेवा R प्रज्ञानंद याने काय केलेलं आहे भारतीय बुद्धिबळपटू याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे.
खालीलपैकी कोणत्या देशाने चंद्राचा आत्तापर्यंतचा सर्वात विस्तृत भूगर्भीय नकाशा प्रसिद्ध केलेला आहे? जे काय बारीक डोळ्याचे चायनीज आहेत बघा, त्यांनी हा शोध लावलेला आहे की चंद्राचा बघा आत्तापर्यंतचा सर्वात विस्तृत भूगर्भीय नकाशा काय केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा, इंस्टाग्रामवरती बघा 200 मिलियन फॉलोअर्स असणारा पहिला भारतीय व्यक्ती म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल? 200 मिलियन फॉलोअर बघा, 200 मिलियन फॉलोअर असणारा कोण आहे? तो भारतीय क्रिकेटर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 4 विराट कोहली. ऑप्शन क्रमांक 4 विराट कोहली. HSNC या विद्यापीठाने खालीलपैकी कोणाला नुकतेच मानद दिलीट पदवीने सन्मानित केलं आहे? बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 रतन टाटा यांना या पदवीने काय केलेलं आहे, सन्मानित केलेलं आहे. ही जे काय युनिव्हर्सिटी ही मुंबईमध्ये बघा, या विद्यापीठाने काय केलेलं आहे, रतन टाटा यांना डिलीट या पदवीने सन्मानित केलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणाची नियुक्ती RBL बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे? खालीलपैकी कोणाची नियुक्ती RBL बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए सुब्रमण्यम. लक्षात ठेवा, ए सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात नुकतेच सुफी उत्सव साजरा करण्यात आला? एकदम IMP प्रश्न आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर या ठिकाणी बघा सुफी उत्सव साजरा करण्यात आला. कोणता? सुफी हा उत्सव साजरा करण्यात आला. खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 12 जून हा दिवस बघा जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न काय बघा, सगळ्यांनी एकदम जबरदस्त बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अल्बनिझम जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 13 जून. 12 जूनला काय असतो, जे काय आपले बाल कामगार विरोधी दिन आहे तो असतो, आणि 13 जूनला काय असतो, अल्बनिझम दिन, अल्बनिझम जागरूकता दिन असतो 13 जूनला. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 14 जून या दिवशी कोणता दिवस साजरा करण्यात येतो? कसा? 14 जून या दिवशी कोणता दिवस असतो? तर आपल्या सर्वांना माहिती बघा जागतिक रक्तदान दिन. कोणता? जागतिक रक्तदान दिन. सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे, खूप चांगलं असतं ते. 14 जून या दिवशी कोणता दिवस असतो बघा, जागतिक रक्तदान दिन असतो. जून महिन्यामधले काही महत्त्वाचे दिवसला आपण रिव्हिजन मारू. 1 जून, तर 1 जूनला बघा जागतिक पालक दिवस असतो. 2 जूनला असतो बघा तेलंगणाचा स्थापना दिवस. 3 जूनला जागतिक सायकल. 4 जून. पुढचा प्रश्न आहे बघा, APEDA द्वारे 8 दिवसीय आंबा महोत्सवाचं आयोजन नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशामध्ये करण्यात आलं? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 3 बहरीन. ऑप्शन क्रमांक 3 बहरीन या देशामध्ये करण्यात आलं काय? आंबा. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच सुरक्षा मित्र प्रोजेक्ट नावाची योजना लॉन्च केली आहे? कोणत्या राज्य सरकारने सुरक्षा मित्र प्रोजेक्ट नावाची योजना लॉन्च केली आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 2 केरळ या राज्य सरकारने बघा ही योजना लॉन्च केलेली. कोणत्या? केरळ. तर ही जी काय योजना आहे बघा, याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे, तर ही कोणत्याही अपघाताची वेळी बघा संदेश पाठवणारी वाहन निरीक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली नुकतीच केरळ राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. निर्भया योजनेअंतर्गत हा प्रकल्प चालू झालेला आहे. प्रवासामध्ये जर काही अनुचित घटना घडली तर ही प्रणाली वाहन मालकाच्या मोबाईल फोनवर संदेश पाठवेल. जर वाहनाचा किंवा आपल्या गाड्याचा अपघात झाला तर चालकाने वाहनाचा वेग जास्त असल्यास मालकांना डायरेक्ट या ठिकाणून SMS अलर्ट प्राप्त होईल. पुढचा प्रश्न काय बघा, बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग NCPCR खालीलपैकी कोणता कालावधी बाल कामगार निर्मूलन साप्ताहिक म्हणून साजरा करत आहे? काय? बाल कामगार निर्मूलन सप्ताह म्हणून साजरा करत आहे. तर बघा 12 ते 20 जून. किती? 12 ते 20 जून हा कालावधी साजरा करत आहे. या ठिकाणी बघू शकता महत्त्वाचे आपण जे काही आठवडे आहेत ते बघूयात. तर पहिले बघा जागतिक प्रतिजैविक जागरूकता आठवडा हा 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान असतो. राष्ट्रीय नवजात आठवडा 15 ते 21 नोव्हेंबरपर्यंत आहे. जागतिक लसीकरण आठवडा 24 ते 30 एप्रिलमध्ये असतो. जागतिक गुंतवणूक आठवडा 4 ते 10 ऑक्टोबर. जागतिक अंतराळ आठवडा 4 ते 10 ऑक्टोबरमध्येच असतो. भारतात वन्यजीव आठवडा 2 ते 8 ऑक्टोबर. किती? 2 ते 8 ऑक्टोबर. त्यानंतर बघा राष्ट्रीय विज्ञान आठवडा
22 ते 28 फेब्रुवारी, राष्ट्रीय संस्कृत आठवडा 19 ते 25 ऑगस्ट, त्याच्यानंतर बघा राष्ट्रीय पोषण आठवडा 1 ते 7 सप्टेंबर, अंधत्व निवारण आठवडा 7 एप्रिल, 1 ते 7 एप्रिल बघा, 1 ते 7 एप्रिल दरम्यान. खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक वडीलधाऱ्यांशी गैरवर्तन जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? गैरवर्तन जागरूकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर बघा आपल्यासाठी जागरूकता म्हणजे काय, जे काय आपले आई वडील असतील, वडीलधारी माणसे असतील किंवा म्हातारे माणूस असेल, त्यांचा जर आपण आदर करीत नसेल तर आपल्या शिक्षणाचा काय उपयोग नाही. त्यासाठी बघा एक सेपरेट दिवस सुद्धा साजरा केला जातो 15 जून. लक्षात ठेवा 15 जूनला हा सगळ्यांचा आदर केला जातो. म्हणजे 15 जूनला नाही तर आपण मरूपर्यंत मोठ्यांचा आदर केला पाहिजे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. पृथ्वी 2 या लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची 15 जून 2022 रोजी ओडिसातील चांदीपूर एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रामधून यशस्वी चाचणी करण्यात आली. तर पृथ्वी 2 च्या अनुषंगाने खालीलपैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे बघा. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे, हे पहिलं विधान आहे. दुसरं विधान बघा, हे एक स्वदेशी बनावटीचं आण्विकदृष्ट्या सक्षम असं क्षेपणास्त्र आहे, हे दुसरं विधान आहे. या मिसाईलची मारक क्षमता 350 किलोमीटर इतकी बघा, 350 किलोमीटर इतकं त्याची काय मारक क्षमता आहे. म्हणजे हे जे काही तिन्ही विधान आहेत बघा, हे तिन्ही विधानं कशी आहेत बरोबर आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीहून जमिनीवर मारा करणार आहे बघा, हे आपल्या स्वदेशी बनावटीचं आण्विकदृष्ट्या सक्षम असं क्षेपणास्त्र आहे आणि याची जी काही मारक क्षमता आहे ही 350 किलोमीटर इतकी, किती 350. तर हे जे काय पृथ्वी 2 हे लघु पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, याची जी काही चाचणी 15 जून 2022 रोजी चांदीपूर एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रातून यशस्वी चाचणी झालेली बघा. हे क्षेपणास्त्र एक सिद्ध झालेली प्रणाली आणि या लक्ष्यावर अचूक मारा करण्यासाठी सक्षम आहे. जे काही टार्गेट असेल, जे काही उद्ध्वस्त करायचं असेल त्या ठिकाणी एकदम अचूक मारा करणारं एक क्षेपणास्त्र आहे पृथ्वी 2. याची मारक क्षमता लक्षात ठेवा किती आहे, 350 किलोमीटर आहे बघा, किती 350 किलोमीटर. भारतातील पहिलेच काय प्रश्न आहे, भारतातील पहिलेच सेंट्रलाइज एसी रेल्वे टर्मिनल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे? कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्यामध्ये हे कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. कुठं? तर मित्रांनो कर्नाटक राज्याचे जे काय राज्यपाल आहेत त्यांचं नाव आहे बघा थावरचंद्र गहलोत. मुख्यमंत्री बघा बसवराज बोंबई. विधानसभेचे बघा या ठिकाणी 225 सदस्य आहेत. विधान परिषदेचे 75 सदस्य आहेत. लोकसभेचे बघा या ठिकाणी 28 सदस्य आहेत. कर्नाटकमध्ये राज्यफूल कोणतं आहे? कमळ आहे बघा, राज्यफूल कमळ आहे. राज्यपक्षी नीलकंठ. राज्य प्राणी बघा हत्ती. राज्य वृक्ष आहे बघा चंदन. प्रमुख नृत्य या ठिकाणी भरतनाट्यम आहे बघा. याची सीमा अरबी समुद्र, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ राज्याला टच होते. या ठिकाणी प्रमुख नद्याचा विचार केला कावेरी, तुंगभद्रा, कृष्णा, मलयप्रभा, शरावती या काय आहेत बघा या ठिकाणी प्रमुख नद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणता देश हा नुकताच भांगची शेती करण्यास आणि विक्री करण्यास कायदेशीर मान्यता देणारा आशियातील पहिला देश बनलेला आहे? आपल्या आशियामधील पहिला देश बनला आहे. एकदम IMP प्रश्न आहे बघा. राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक 4 कोणता बघा, थायलंड हा देश बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 थायलंड हा देश बघा भांगची शेती करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी कायदेशीर मान्यता देणारा आशियातील पहिला देश बनला आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने बघा फिनलँडमधील पावनुर्मी गेम स्पर्धेमध्ये टिंब मीटर जे काय फेक करून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. गोळा फेकून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 89.30 मीटर इतका गोळा फेकलेला आहे. नीरज चोपडाला बघा 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. 2021 मध्ये या ठिकाणी राजीव गांधी खेलरत्न आणि 2022 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. टोकियो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकतेच भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची त्यांच्या विज्ञान सल्लागारपदी नियुक्ती केली आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 1 आरती प्रभाकर. लक्षात ठेवा आरती प्रभाकर यांची नियुक्ती करण्यात आली. या ठिकाणी बघा भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती झाली? तर कॅनडा. कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नुकतीच संयुक्त राष्ट्र भांडवल विकास कोषच्या कार्यकारी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली? तर बघा श्रुती सिन्हा. हे पण लक्षात ठेवा. कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नुकतीच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली? तर भाव्यालाल. लक्षात ठेवा भाव्यालाल.
पुढचा प्रश्न आहे बघा, आशियातील सर्वात लांब दात असलेला हत्ती भिगेश्वर याचा नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मृत्यू झाला आहे? कोणत्या राज्यामध्ये मृत्यू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक या राज्यामध्ये मृत्यू झाला आहे. कोणत्या? कर्नाटक. पुढचा प्रश्न काय पहा, मायक्रोसॉफ्टने आपलं ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोरर किती वर्षानंतर बंद करण्याची घोषणा केलेली? तर आपलं बघा ही 27 वर्षानंतर बंद करण्याची घोषणा केलेली. किती? 27 वर्षानंतर बंद करण्याची घोषणा केलेली. ते जे काय मायक्रोसॉफ्ट आहे त्याने आपलं ब्राउझर जे काय इंटरनेट एक्सप्लोरर आहे मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर बंद करण्याची घोषणा केलेली. तर हे जे काय मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर आहे 15 जून 2022 पासून बंद करण्यात येणार आहे. तर मित्रांनो सध्या याचा वापर खूपच कमी म्हणजे 5% केला जात होता. 2003 पर्यंत मायक्रोसॉफ्टचं हे जे काही वेब ब्राउझर आहे टॉपवर होतं बघा. 2003 पर्यंत काय होतं? टॉपवर होतं. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2022 मध्ये आशियातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य आहे बघा. पहिलं राज्य ठरलेलं आहे. कोणतं? केरळ राज्य. भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री नुकताच सर्वाधिक गोल करणाऱ्या जगातील कितवा खेळाडू बनलेला आहे? तर हा 5वा खेळाडू बनलेला आहे. लक्षात ठेवा, भारताचा जो काही फुटबॉलपटू आहे सुनील छेत्री नुकताच सर्वाधिक गोल करणारा जगामधील 5वा खेळाडू बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोलंबिया देशामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कोणी विजय मिळवला आहे? कोणी विजय मिळवला आहे? याचा राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2 गुस्तावो पेट्रो. लक्षात ठेवा, गुस्तावो पेट्रो यांनी विजय मिळवला आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मेंदू संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं आहे? काय? मेंदू संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बेंगळुरू. लक्षात ठेवा, बेंगळुरू या ठिकाणी मेंदू संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं आहे. भारतातील पहिलं डॉल्फिन संशोधन केंद्र कुठे? पाटणा बिहार या ठिकाणी. भारतातील पहिलं ड्रोन संशोधन केंद्र केरळ राज्यामध्ये. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कर्करोग निदान आणि संशोधन केंद्राचं उद्घाटन केलं? तर केरळ राज्यामध्येच केलेलं आहे. पॅरिस फ्रान्स येथे आयोजित 2022 स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्समध्ये भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक विमानतळाचा पुरस्कार कोणत्या विमानतळाने जिंकला आहे? कोणत्या विमानतळाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कैपेगोंडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने हा पुरस्कार जिंकलेला आहे बघा. तर बघा या ठिकाणी स्काय ट्रॅक्स ही युनायटेड किंगडम आधारित सल्लागार संस्था आहे जी एअरलाइन्स आणि विमानतळ पुनरावलोकन आणि रँकिंग साईट चालवते. याच स्काय ट्रॅक्सकडून स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स हे जे काही वार्षिक पुरस्कार ते दिले जातात बघा. हे अवॉर्ड्स जागतिक विमानतळ ग्राहक समाधान सर्वेक्षणावर आधारित आहेत, जे 500 विमानतळावर ग्राहक सेवा आणि सुविधांचं मूल्यांकन करून दिले जातात बघा. बेंगलोरच्या कैपेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आयोजित 2022 स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक विमानतळाचा पुरस्कार जिंकलेला आहे. लक्षात ठेवा, बेंगळुरूचं जे काही कैपेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याने जिंकलेलं आहे. एकदम IMP क्वेश्चन आहे. तर बघा आपण थोडं विमानाविषयी माहिती बघू. सर्वप्रथम बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे? नागपूरमध्ये. सर्वांना माहिती आहे. राफेल विमान निर्माण करणाऱ्या कंपनीचं नाव विचारलं तर बघा डसॉल्ट एव्हिएशन. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशामध्ये 220 नवीन विमानतळ तयार करण्याचं ठरवलेलं आहे? जे काही लक्ष्य आहे ते 2025 पर्यंत आहे बघा. त्याच्यानंतर बघा 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारं भारतातील एकमेव राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? UP आहे बघा. भारतातील पहिली सागरी विमानसेवा गुजरात राज्याने चालू केलेली. विमानतळावरती हायब्रिड वीज निर्मिती करणारं भारतातील पहिलं विमानतळ कोणतं आहे? तर लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. पुढचा प्रश्न आहे बघा, BS पाटील यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोक आयुक्त म्हणून शपथ घेतलेली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्याचे लोक आयुक्त म्हणून BS पाटील यांनी नुकतीच शपथ घेतलेली बघा, कर्नाटक राज्याची. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणतं विमानतळ नुकतंच जल आणि सौर ऊर्जा प्रकारच्या हरित ऊर्जेच्या मिश्रणावर संपूर्णपणे धावणारं भारतातील पहिलं विमानतळ बनलेलं आहे? संपूर्णपणे धावणारं भारतातील पहिलं विमानतळ बनलेलं आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ. लक्षात ठेवा इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ.
तर बघा, दिल्लीमधलं इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ 1 जूनपासून जल आणि सौर ऊर्जेकडे वळालेलं आहे. यामुळे या प्रकारच्या हरित ऊर्जेच्या मिश्रणावर संपूर्णपणे धावणारं भारतातील पहिलं विमानतळ हे बनलेलं आहे. बघा, 1 जूनपासून विमानतळाची सुमारे 6% विजेची गरज ऑन साईट सौर ऊर्जा प्रकल्पामधून भागवली जाते आणि उर्वरित बघा 94% ऊर्जा ही जलविद्युत प्रकल्पामधून त्या ठिकाणी येत आहे. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक पर्जन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? कोणता? जागतिक पर्जन्य दिन. तर 22 जून हा जो काही दिवस आहे बघा, कोणता? 22 जून हा काय दिवस आहे? हा जागतिक पर्जन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक पर्जन्य दिवस बघा 22 जून. पर्जन्यवनांचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यकतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 22 जून रोजी जागतिक पर्जन्यवन दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी जी काही थीम होती बघा, ती काय होती? द टाईम इज नाऊ अशी निश्चित करण्यात आली होती. काय? द टाईम इज नाऊ. या थीमचा उद्देश काय आहे? लोकांना पृथ्वीवरील जीवनसृष्टी टिकवण्यासाठी पावसाची जी काही जंगले आहे बघा, ती किती महत्त्वाची आहेत याबद्दल जागरूकता करणे होय. पुढचा प्रश्न काय बघा, भारतीय जनता पार्टीने खालीलपैकी कोणाला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दिलं आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू. कोणाचं? द्रौपदी मुर्मू. त्या मूळच्या बघा ओडिसा राज्यातील रहिवासी असून त्या राष्ट्रपती झाल्या तर या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरणार आहेत. पहिल्या आदिवासी महिला ठरतील. खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर बघा 23 जून हा जो काही दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता? 23 जून हा जो काही दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर या ठिकाणी जे काही महत्त्वाचं आपण बघूयात, विधवा विवर्तजक मंडळ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं होतं? सुरू केलं होतं. त्याच्यानंतर बघा विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा लॉर्ड डलहौसीने 1856 मध्ये तयार केला होता. सतीबंदी कायदा पण लक्षात ठेवा 4 डिसेंबर 1829. सतीबंदी कायदा 4 डिसेंबर 1829 रोजी लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सुरू केला होता. त्याच्यानंतर कोविड-19मुळे विधवा झालेल्या स्त्रियांसाठी मिशन वात्सल्य नावाची जी काही मोहीम आहे ती आपल्या महाराष्ट्र सरकारने चालू केली होती. खालीलपैकी कोणत्या देशाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री असलेले रिचर्ड मार्लेस नुकतेच भारत दौऱ्यावरती आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया या देशाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल. ऑप्शन क्रमांक 4 लिसा स्टालेकर. लक्षात ठेवा कोणाची? लिसा स्टालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या संस्थेविषयी आपण बघूयात. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन ही व्यावसायिक क्रिकेटपटूंचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व राष्ट्रीय खेळाडूंच्या संघटनांमध्ये समन्वय निर्माण करणारी एक संघटना आहे बघा. या संस्थेची स्थापना 1998 मध्ये झाली. लक्षात ठेवा 1998 मध्ये दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू लिसा स्टालेकर यांची नुकतीच फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली किंवा झालेली. पुढचा प्रश्न काय बघा, एक देश एक रेशन कार्ड, वन नेशन वन रेशन कार्ड ही जी काही केंद्राची योजना लागू करणारं भारताचं 36वं म्हणजे काय? शेवटचं राज्य कोणतं आहे? शेवटचं राज्य कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम हे बघा शेवटचं राज्य. कोणतं? आसाम हे शेवटचं राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी एकदम IMP प्रश्न डायरेक्ट पेपरमध्ये छापू शकतो. खालीलपैकी कोणाची नियुक्ती NIA. लक्षात ठेवा खालीलपैकी कोणाची नियुक्ती NIAच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे? महासंचालकपदी करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक 1 दिनकर गुप्ता यांची नियुक्ती याच्यापदी करण्यात आलेली बघा. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणाची नियुक्ती नीती आयोगाचे पुढील CEO म्हणून करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 परमेश्वर अय्यर. लक्षात ठेवा परमेश्वर अय्यर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यांच्या अगोदर कोण होते? अमिताभ कांत होते. पुढचा प्रश्न आहे बघा, G7 देशाचे जे काही 48वे शिखर संमेलन जून 2022 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक 4 जर्मनी या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कोणत्या? जर्मनी. पुढचा प्रश्न काय पहा, जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार नुकतेच खालीलपैकी कोणत्या कंपनीने तयार केली आहे? जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार नुकतेच खालीलपैकी कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे? तर बघा लाईट इयर. लक्षात ठेवा लाईट इयर या कंपनीने ही तयार केलेली आहे. आणि जी काय बघा सोलर इलेक्ट्रिक कार बनवलेली
ही कंपनी कुडालची नेदरलँड या देशाची बघा, नेदरलँड. आणि ही कंपनीचं पहिलंच प्रॉडक्ट आहे आणि ही सोलर याच्यावरती चालू होणार, म्हणजे सोलर पॅनलवरती चार्जिंग होणार आहे. पुढचा प्रश्न आहे काय बघा, खालीलपैकी कोणाची नियुक्ती इंटेलिजन्स ब्युरोचे संचालकपदी करण्यात आली? त्याला आपण काय म्हणतो, IB. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 तपन कुमार डेका यांची बघा या पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा जी काय इंटेलिजन्स ब्युरो आहे ही भारताची देशांतर्गत सुरक्षा आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत प्रति गुप्तचर संस्था आहे. याची स्थापना 1887 मध्ये केंद्रीय विशेष शाखा म्हणून करण्यात आली होती आणि ही जगातील सर्वात जुनी संस्था म्हणून सुद्धा ओळखली जाते. आणि हे जे काय बघा तपन कुमार डेका आहेत हे 1988 बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे IPS अधिकारी. त्यांची नुकतीच बघा इंटेलिजन्स ब्युरो संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सध्याचे बघा इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक आहेत आणि ते बघा अरविंद कुमार यांची जागा घेणार आहेत, ज्यांचा कार्यकाळ बघा 30 जूनला संपत आहे. तर बघा खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकतेच भारतातील रेल लॉजिस्टिक प्रकल्पासाठी $245 दशलक्ष कर्ज मंजूर केलं आहे? तर ती बँक आहे बघा जागतिक बँक. कोणती आहे? जागतिक बँक. तर बघा जागतिक बँकेने नुकतेच भारताचे उच्च कार्बन उत्सर्जन आणि रेल्वेमधील कमी मॉडल वाहतूक जे काही माल वाहतुकीचा वाटा कमी करण्यासाठी रेल्वे लॉजिस्टिक प्रकल्पासाठी $245 दशलक्ष जे काही आहे बघा ते कर्ज मंजूर केलेलं आहे. या प्रकल्पामुळे या क्षेत्रातील अधिक खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्यास देखील मदत होणार आहे. खालीलपैकी कोणत्या संघाने 87वी रणजी ट्रॉफी 2021-22 जिंकली आहे? कोणत्या संघाने 87वी रणजी ट्रॉफी जिंकली आहे? तर मध्य प्रदेश राज्याने बघा ही जिंकलेली आहे रणजी ट्रॉफी. कोणत्या? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी काय बघा भोपाळ. याची सीमा उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानला टच होते. क्षेत्रफळानुसार राजस्थान 1 नंबरला आहे, मध्य प्रदेश 2 नंबरला आहे आणि आपले महाराष्ट्र 3 नंबरला आहेत. लोकसंख्येनुसार 5वं राज्य बघा. विधानसभेचे या ठिकाणी 231 सदस्य आहेत, राज्यसभेचे 11 सदस्य आहेत, लोकसभेचे किती या ठिकाणी 29 सदस्य आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने नुकतेच जारी केलेल्या अहवालानुसार 2021 मध्ये भारत जगातील सर्वात मोठा पुनर्वापर करणारा देश म्हणून उदयास आला. कितवा आहे बघा तो? ऑप्शन क्रमांक 4 चौथा देश म्हणून उदयास आला आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? BSE हे जे काही बघा शेअर मार्केटमधले बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राईट आन्सर बघा SS मुद्रा यांची नियुक्ती BSE त्याला आपण म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा असतं बघा नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने अलीकडे मुख्य बाल गोपाल योजना चालू केली? तर ही बघा राजस्थान राज्य सरकारने मुख्यमंत्री बाल गोपाल योजना चालू केलेली. कोणी? राजस्थान राज्य सरकारने. राजस्थान राज्य सरकारने नुकतीच राज्यामध्ये मुख्यमंत्री बाल गोपाल योजना चालू केलेली. या योजनेअंतर्गत राज्यामध्ये इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या मुलांना आठवड्यातून 2 दिवस काय केलं जाणार आहे? दूध दिलं जाणार आहे. काय? दूध. आणि या योजनेअंतर्गत सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 69,21,000 मुलांना आठवड्यामधून मंगळवारी आणि शुक्रवारी 2 दिवस पावडर दूध दिलं जाणार आहे. 1ली ते 5वीच्या मुलांना बघा 150 मिली म्हणजे 150 मिली आणि 6वी ते 8वीच्या मुलांना 2000 मिली दूध वाटप केलं जाईल. दूध या योजनेची घोषणा बघा राज्याच्या 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे 1ली ते 8वी मधील मुलांची जी काही पोषण पातळी ती सुधारेल आणि सरकारी शाळांमधील जे काही मुलं आहेत ते सुद्धा वाढतील. तर राजस्थान राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956ला झालेली. राजधानी कोणती? जयपूर आहे. राज्यपाल आहेत बघा कलराज मिश्रा. मुख्यमंत्री अशोक गेहलोत. विधानसभेचे या ठिकाणी 200 सदस्य आहेत. किती? 200 सदस्य आहेत. लोकसभेचे बघा या ठिकाणी 25 सदस्य आहेत. राज्य प्राणी बघा उंट. त्याचबरोबर राज्य फुल या ठिकाणी रोहित आहे. प्रमुख नृत्य प्रकारचा विचार केला तर या ठिकाणी प्रमुख नृत्य प्रकार घुमर. कोणता आहे बघा? घुमर. राज्यसभेचे या ठिकाणी किती? 10 सदस्य आहेत. त्याचबरोबर क्षेत्रफळानुसार पहिला क्रमांक राजस्थानचा आहे. लोकसंख्येनुसार 8व्या क्रमांकाचं राज्य आहे. याची सीमा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातला टच होते. पंचायत राज स्वीकारणारं देशातील पहिलं राज्य म्हणून सुद्धा राजस्थान राज्य आहे. लक्षात ठेवा राजस्थान राज्य.